मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. तर इथे सकाळची सुरुवात मस्त अशा बाहेरच्या नाश्त्याने होत आहे. तर कधी कधी बाहेरचा नाश्ताही केला पाहिजे. तर इथे मी नाश्ता वगैरे करून लगेच पूजेचं ताट तयार करायला घेतलेलं होतं. कारण माझे दोघे भाऊ तर नव्हते, पण आमच्या बाजू दादाला ओवाळणार होती. ह्यावेळेस भाऊबीजेच्या दिवशी आम्हाला ड्युटीच्या ठिकाणी वापस जावं लागणार होतं. त्यामुळे मग मी काही माहेरी गेली नाही आणि भावांनाही ओवाळणं झालं नाही. पूर्ण वर्षभरातून हाच एक सण असतो ज्याची मुलगी ही आतुरतेने वाट बघत असते की जेणेकरून तिला दिवाळी झाल्यावर माहेरी जायला भेटेल, 4 दिवस राहायला भेटेल भाऊंसोबत, बहिणींसोबत, आईसोबत, वडिलांसोबत. पण असो ड्युटीच्या पुढे तर काही जाता येत नाही. तरी ते माझं ताट असं तयार वगैरे झालेलं होतं मस्त. तर हे नातं सांगायचं म्हटलं तर रक्ताचं तर नाही, खूप प्रेमाचं, विश्वासाचं आणि आपुलकीचं आहे. एक आमच्या बाजूच्या ताई, ह्या दादा आणि मी, आम्ही तिघं असे सख्खे भावंडांप्रमाणे राहतो. तर आज ह्या दादाला ओवाळून मला ही भावांची कमी भासली नाही. म्हणजे माझीही भाऊबीज झाली आणि दादालाही ओवाळून झालं. तर त्यानंतर मग मी इथे केंद्रात आली होती. म्हटलं जाण्याच्या आधी एकदा स्वामींचं दर्शन घेऊन येऊया. आपलं घर सोडून जाण्याची जी शक्ती येते ती इथूनच काहीतरी येते. त्यामुळे म्हटलं जाण्याच्या आधी एकदा स्वामींना भेटूनच जाऊया, जेणेकरून आपला पुढचा जोपर्यंत आपण घरी येत नाही तो प्रवास हा सुखरूप होईल. माहीत नाही, पण इथे आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आणि वेगळी शक्ती येऊन जाते. तुम्हीही कधी जातात का केंद्रात? तर हे केंद्र आमच्या सोसायटीच्या बाजूलाच आहे, म्हणून परत यायला खूप छान वाटतं. तर इथे केंद्रातून वगैरे आल्यानंतर मग माझी पॅकिंग सुरू झाली. तिकडून येताना जो उत्साह असतो तो इकडून जाताना बिलकुलही नसतो. तिकडून येताना 4 ते 5 दिवस अगोदर माझ्या बॅग पॅक होतात, पण इकडं 4 ते 5च तास बाकी होते जायला आणि तेव्हा मी बॅग पॅक करायला सुरुवात केली होती. हा क्षण बिलकुल नकोसा वाटतो. असं वाटतं की का आपल्याला सोडून जावं लागतं घर, कशासाठी जावं लागतं, पण शेवटी पोटासाठी. तरी इथे माझे देवही माझ्यासोबत फिरत असतात. जेव्हा मी घरी येते तेव्हा घरी येतात, जेव्हा तिकडं ड्युटीला जातं तेव्हा ड्युटीला माझ्यासोबत येतात. तर त्यांनाही मी बिचाऱ्यांना फिरवत असते. तर इथे त्यांनाही पॅक केलं लाल कपड्यात आणि बॅगेत टाकलं. तिकडून येताना जास्त सामान नसतो, पण इकडून जाताना खचाखच बॅग भरलेली असते. तिकडे ज्या गोष्टी मिळत नाही ते इकडून घेऊन जाव्या लागतात. आणि प्लस ह्यावेळेस दिवाळीचा फराळही माझ्यासोबत होता. तर त्यामुळे सामान खूप झालं होतं आणि बॅग मी अशी दाबून पॅक करत होते. आणि आज वीरच्या पप्पांची मला बिलकुल मदत नव्हती झाली. ते बाहेरचे कामं मोडत होते आणि मी घरातले कामं मोडत होते. तरी ते माझी सामानाची पॅकिंग डन होऊन गेली होती. त्यानंतर मग मी ते सोप्यांवर वगैरे मस्त अशा बेडशीटा वगैरे आथरत होते. कारण बंद घर असतं, धूळ वगैरे तर जास्त येत नाही, पण 4-5 महिन्यानंतर येणं होतं तर थोडेफार ते काही असे खराब होतात. त्यामुळे मग सोप्यान वगैरेंवर असे अंथरून देते. तरी ते माझं घर पूर्ण खाली झालं होतं. गाडी वगैरेंचे डबे वगैरे सगळे मी खाली केले होते. आणि शेवटचा व्ह्यू मी इथं माझ्या बाल्कनीचा बघत होती. डोळे पाणावलेले होते, पण शेवटी काय करणार, जावं तर लागणारच. तरी ते आमची निघायची वेळ झाली होती. येण्याच्या वेळेस किती चेहरे आनंदाने भरलेले असतात आणि जाताना मात्र चेहरे छोटेसे होऊन जातात. तरी इथे माझं कुलूप वगैरे लावून झालं होतं आणि फायनली आम्ही आता निघालो होतो. तर आमचा प्रवास चालू झाला होता. इथे ऑटो केली होती, आम्ही जात होतो आता स्टेशनला. तर घरातून निघाल्यानंतर हा जो काही रस्ता असतो ना, आपली गल्ली, आपली कॉलनी, आपलं गाव सोडून जाण्याचं म्हटलं म्हणजे असं वाटतं की हा रस्ता संपायला नको, की पुन्हा आपण 4-5 महिन्यांनी याला भेटणार आहोत, या गावाला भेटणार आहोत, या घराला भेटणार आहोत. खरंच किती छान झालं असतं ना, कधीच कोणाचं घर सोडावं लागणार नसतं. तरी ते आमची ट्रेन येऊन गेलेली होती.
सो फायनली नाशिकला आता बाय बाय करण्याची वेळ आलेली होती. तर आम्ही इथे सामान वगैरे टाकून मस्त सीटवर वगैरे येऊन बसलो. तर आमचं रिझर्वेशन होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता आणि जास्त गर्दी पण नव्हती. तर मुलांना खिडकीजवळ बसायला खूप आवडतं. रात्री 11-12 वाजेपर्यंत खिडकीजवळ बसून राहतात, पण भीती पण वाटते. तर इथं आम्ही रात्री झोपून वगैरे गेलो होतो आणि सकाळ झाली आमची MP मध्ये. तर आम्ही ट्रेनमधून उतरून आम्ही कॅम्पकडे जायला निघालो होतो. तर फायनली ते आम्ही कॅम्पकडे येऊन पोचलो होतो. तर हा आहे आमचा कॅम्प. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.